आज किचनमध्ये येऊन फ्रीज उघडला तर भाजीसाठी काहीही दिसेना. मात्र कारलं नावाची हिरवीगार, काटेरी पण फारशी न आवडणारी भाजी दिसली. मी त्याच्याकडे बघून विचार केला, अरे देवा, हा पुन्हा आलाय. कोणाला आवडत नाही तरी आरोग्यासाठी घ्यावा लागतो. कारलं पण विचार करत असेल. आयुष्यातल्या कटू अनुभवासारखा मी. आरोग्यासाठी आवश्यक पण कोणालाच गोड वाटत नाही. आपल्याला जीवनात येणारे काही अनुभव देखील हे कारल्यासारखेच असतात. कडवट, पण नंतर लक्षात येतं की आपल्यासाठी ते चांगलेच होते. कारलं आवडत नसलं तरी त्याच्या कडवटपणामुळे पचन चांगलं होतं, शरीरातील साखर नियंत्रित राहते आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. वजन देखील कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे 8-10 दिवसातून कारलं तोंड वाकडं न करता खाल्लंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तर असाच विचार करून हे कारलं जे आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर त्याच्या अशा चकत्या करून घेतल्या. मधला जो गाभा होता तो काढला आणि तेलामध्ये जिरे मोहरी टाकून छान खमंग खरपूस भाजून घेतला. मीठ घातलं, हळद घातली, सोबतच तिखट आणि शेंगदाण्याचा कूट घालून आणि थोडासा लिंबाचा रस देखील यावरती मी टाकलेला आहे, पिळलेला आहे आणि छान अशी खमंग खरपूस कारल्याची भाजी आज बनवलेली आहे. तर आज कुणालाही जरी भाजी ही नाही आवडली तरी पण ती आरोग्यासाठी चांगली म्हणून खायला घालणारच आहे.